नमस्कार, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोककल्याणकारी योजना झाल्या, महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्राकरता जेवढे काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मांडलेल्या हिंदुत्वाची व्याख्या ही अत्यंत विस्तृत आणि विस्तीर्ण आहे। 18 पगड जातींचा समावेश होतो। महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रातील, म्हणजे मी तर असं म्हणेन की साधू संतांपासून अगदी कष्टकरी, कामगार, शेतकरी, वारकरी, धारकरी एकही घटक असा नाही की तो मुख्यमंत्र्यांच्या अनुषंगाने प्रेरित झालेला नाही। का बरं? ते सरकार पहिलं सरकार आहे की लोकांना वाटतंय की सरकार आमचं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले सगळे निर्णय महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याकरता, त्यासोबतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकापर्यंत घेऊन जाण्याकरता शिवसेना धर्म आध्यात्मिक सेनेच्या वतीनं मुख्यमंत्री धर्म जागरण यात्रा याचं आयोजन करण्यात आलंय। करवीर नगरीमध्ये माता महालक्ष्मीच्या या अत्यंत पावन आणि पवित्र भूमीमध्ये, त्यासोबतच मी असं म्हणेन की अंबाबाईच्या चरणापासून आज या यात्रेचा शुभारंभ होतोय। उद्या घटस्थापना आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं मुख्यमंत्री धर्म जागरण यात्रेचं शुभारंभ कोल्हापुरातून होतोय। या संपूर्ण यात्रेमध्ये जवळपास 112 पंथांचे विविध संत, कीर्तनकार, निरूपणकार, कथाकार, भागवतकार, प्रवचनकार, त्यासोबतच सकल साधू संतांचा समावेश आहे। मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची लोकांच्या कल्याणाकरता सरकारने घेतलेले, म्हणजेच एका दृष्टीने धर्मसत्ता आणि राजसत्तारात हात घालून कशा प्रकारे काम करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री धर्म जागरण यात्रा आहे। आणि या यात्रेच्या उद्घाटनाकरता कोल्हापुरामध्ये आज हजारो साधू संत एकवटलेले आहेत। का बरं? तर समर्थांचे वाक्य आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करेल त्याचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। आतापर्यंत महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण एखाद्या मुख्यमंत्र्याच्या कपाळाला ठसठशीत गंध असावा। मला वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत। वारीच्या कालावधीत जाऊन लोकांमध्ये मिसळून, म्हणजे आपले सगळे VIP प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी वारकऱ्यांच्या सेवे करताय, मी आध्यात्मिक क्षेत्रात लोकांच्या सेवे करताय, मी साधू संतांच्या सेवे करताय, हे ठसठसीत बिंबवणारा कुठला मुख्यमंत्री असेल? वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण विचाराला महाराष्ट्रामध्ये एक झंझावात निर्माण करण्याकरता तेही साधू संतांच्या प्रेरणेने, कीर्तनाच्या माध्यमातून, निरूपणाच्या माध्यमातून हे सगळे साधू संत महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवास करणार आहेत। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोसेवकांचा देखील मोठा सहभाग आहे। कारण की पहिल्यांदा मला वाटतं की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी, आपण असं म्हणतो की राज्यमातेचा दर्जा गायीला दिलाय। वाटतं की गायी ही केवळ गायी नाही, ही आमची माता आहे। कोट्यावधी हिंदू बांधवांचं ते अस्मितेचं प्रतीक आहे। आणि या सगळ्या भूमिकेला न्याय देणारं कुठलं सरकार असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आहे। आणि त्या अनुषंगानं धर्माचं जागरण झालं पाहिजे। धर्म म्हणजे काय? ध्रुव या धातूपासून धारण करणं, कर्तव्य धारण करणारा मुख्यमंत्री। मला वाटतं की सर्वसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या हिताकरता जे जे काही निर्णय करावे लागतात त्या प्रत्येक निर्णयाचं कर्तव्य धारण करणारा, म्हणजे मी सांगू शकतो तुम्हाला सगळ्यांना की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना असेल, तीर्थदर्शन योजना असेल, मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, म्हणजे कुठलीही योजना असू द्या, धर्माकरता आणि अध्यात्माकरता काय लागतंय ते सगळं देण्याकरता मुख्यमंत्री मोदी कटिबद्ध आहेत। आणि या सगळ्याचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाण्याकरता ही मुख्यमंत्री धर्म जागरण यात्रा आजपासून संपूर्ण राज्यामध्ये झंझावात निर्माण करणार आहे। आणि याच्यामध्ये लोककलाकार असतील, भारुडकार असतील, कीर्तनकार असतील, निरूपणकार असतील, प्रवचनकार असतील, अन्य नाही तर जवळपास 112 संप्रदायांचे प्रमुख लोक आहेत। मला वाटतं की ही यात्रा एक वेगळा आयाम ठरवेल। लोकांच्या हिताकरता, लोकांच्या कल्याणाकरता मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेले सगळे निर्णय तळागाळात जावे याच्याकरता ही यात्रा आहे। आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांतदादा शिंदे, त्यासोबतच राज्याचे लाडके उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत साहेब असतील, उपसभापती विधान परिषदेचे आदरणीय डॉक्टर निगमते गोरे असतील आणि शिवसेना सचिव श्री संजयजी मोरे साहेब असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनानंतर या सगळ्या पूर्ण यात्रेची सुरुवात झालेली आहे। आणि निश्चित आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भगवं वातावरण, एक हिंदुत्वाचं वातावरण जे की लोकांच्या सेवेचं आहे ते आपल्याला पाहता येईल। धन्यवाद।